नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथे एकच बटाटा घेतला बरं का मैत्रिणींनो. याच्याहून एकही जास्त घ्यायचं नाही. एक मस्त हा बटाटा, एक जो बटाटा घेतला आणि त्या एका बटाट्यामध्ये सगळ्यांची पोटं भरणार. मग पहा मैत्रिणींनो, हा बटाटा केवढा आहे. अगदी एक बटाटा आहे आणि पूर्ण तो माझ्या हातात बसतो मैत्रिणींनो. आता ह्या एक बटाट्याची मी अशी मस्त साल काढून घेणार आहे बघा. आणि एक बटाट्यापासनं हा एकच बटाटा आहे, पण सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. अशी आपल्याला बनवायची बरं का. मस्त अशी रेसिपी बनवायची की सगळी आवडीने खाणार. संपायला अजिबात टाईम लागणार नाही त्याला. पहा, आता इथं मी पूर्ण अशी साल मैत्रिणी ही काढून घेते आणि अगदीच आपल्याला हा पाण्यात टाकायचा आहे बरं का. आणि अगदी मस्त अशा चकल्या पाडून घेणार बघा. म्हणतात ना, हा एक बटाटा घरातल्यांचं सगळ्यांचं पोट भरणार. मग पहा आता हा कसा पोट भरतो. एक बटाटा पोटही भरणार आणि एका बटाट्याची कमालही म्हणलं तरी चालेल. अशी भन्नाट रेसिपी होती ना, सगळ्यांना आवडती अशी रेसिपी होती मैत्रिणी. आता कळेनच तुम्हाला ही रेसिपी. मस्तपैकी चिरून घेतला आहे. आपल्याला लगेच त्याला पाण्यात टाकायचं, कारण कसं आहे, पूर्ण स्टार त्याचा निघून जातो मैत्रिणी. पाहू शकता. आता इथे एक मिक्सरचा मी बाऊल घेतलेला आहे. मिक्सरच्या बाऊलमध्ये इथं मी 4-5 मिरच्या घेतल्यात बघा. ह्या अशा तोडून टाकणार आहे. त्याची देठं वगैरे ही तोडून टाकणार आहे. पहा मैत्रिणी, मस्त अशी तोडून टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात अजूनही आपल्याला काहीतरी पहा. आता इथं लसूण टाकलेला आहे मी. अगदी 7-8 पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला जिरं. जिरं टाकल्यावर आपल्याला टाकायचं आहे इथं बघा, थोडासा मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घेतलेला आहे बघा. आता तो थोडासा आपल्याला असा चोळायचा आहे हातावर मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि असा टाकून द्यायचा. अगदी कमालीची रेसिपी आहे. अगदी तुम्हाला सगळ्यांना आवडेन अशी आहे. आणि अगदी न थेंब टाकता मी तसंच आबडधोबड ते वाटून घेतलेलं आहे. इथे छोटी कढई घेतली मैत्रिणी, पाहू शकता. छोट्या कढईने आता मी चमच्याने बेसन पीठ टाकणार. आता तुम्ही मात्र ओळखलंच असेल की आपल्याला काय बनवायचं आहे रेसिपी. मग पहा मैत्रिणी, इथं 2-3 चमचे मी बेसन पीठ टाकले. पहा, 3 नाही, तसं जर म्हणायचं 2च टाकलेत. 2 चमचे बेसन पीठ. आणि मैत्रिणींनो, इथं हे का 1 चमचा हे तांदळाचं पीठ. पहा, पूर्ण 1च चमचा आहे बरं का. हे तांदळाचं पीठ का टाकायचं, कारण की आपण जी रेसिपी करणार आहे ना, ती अगदीच मस्त अशी कुरकुरीत व्हायला पाहिजे. आता इथं पूर्ण मिरची ती वाटलेली मी त्याच्यात टाकून देते. हे बघा मैत्रिणी, मस्त अशी टाकून देणार आहे. आपण त्याच्यात ती मिरची तर टाकून दिलेली, पण अजूनही त्याच्यात एक वस्तू टाकायची आहे बघा, खास त्याने तोंडाला चव येते, ते म्हणजे मीठ. इथं मीठही टाकून घेतलेलं आहे. मीठही बेतानीच टाका. त्याच्यानंतर मी कोथिंबीरही त्याच्यात टाकली, पाहू शकता तुम्ही. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, जास्त काही टाकली नाही. आणि अगदीच चिमूटभर हळद मैत्रिणी. ना आपण त्याच्यात सोडा टाकणार ना काही टाकणार. मस्त अशी कुरकुरीत आपल्याला बनवायची आज बटाटा भजी मैत्रिणी. चला मग. म्हणतात ना, अगदीच सगळ्यांनाच आवडतात बटाटा भजी, कोणाला नाही आवडत. आता मस्तपैकी हे पीठ मैत्रिणी आपण फेटून घेऊया अगदी छान असं. हे बघा, मस्त असं पीठ मी फेटणार आहे. मेन म्हणजे ना, आपलं काही सोडा बिडा टाकायची गरज नाही पडत मैत्रिणी. तेलही टाकायची गरज नाही पडत. मेन आपलं पीठ जे असतं ते छान अगदी असं फेटून घ्यायचं. तुम्ही जेवढं पीठ फेटसान तेवढी आपली भजी अगदी छान होतात. मस्त कुरकुरीत लागणारी ही भजी. पहा मग, कधीतरी खाऊशी वाटलं की मस्त अशी गरम गरम भजी करायची आणि खायची बरं का. खूप छान होतात. हे बघा, मस्त असं पीठ फेटून घेतलेलं आहे मी, पाहू शकता. आणि आता तेलही तापाय ठेवलं आहे मैत्रिणी गॅसवर. चला भजी सोडूया अगदी छानपैकी. पहा,
चला इथं आता मी तुम्हाला मैत्रिणीनो थोडीशी भजी अशी तळून दाखवते बरं का. मैत्रिणी व्हिडिओ खूप छान आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावातून बोलता, कोणत्या शहरातून बोलता, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की मलासुद्धा कळेल माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे. छान मस्त अशी भजी फुगलेली आहेत पहा, आणि खूप छान रंग बी आला आहे आणि दिसतात बी मस्त. मैत्रिणीनो पाहू शकता कसं आहे. मैत्रिणीनो आपल्याला रोजच भाजी खाऊन कंटाळा येतो, कधीतरी अशी मस्त चमचमीत बटाटा भजी केली ना, खायला खरंच खूप भारी वाटतात बरं का. आणि ती बी अशी गरम गरम घ्यायची आणि खायची, खूप छान वाटतात पहा. टम्म फुगलेली ही बटाटा भजी अगदीच मस्त आल्यात पहा. रंग काय सुंदर झाला ना, अगदीच कुरकुरीत झालेली आहेत. चला मी आता तुम्हाला काढून दाखवते मैत्रिणी. बटाटा भजी म्हणलं तर सगळ्यांच्या आवडीची बरं का. मग ती तुम्ही पावाबरोबर खा, भाकरीबरोबर खा, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा मस्त अशी बटाटा भजी तयार झालेली आहे मैत्रिणी. पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, पहा बरं काय सुंदर झाल्यात. मग चला लगेच गरम गरम खायची बघा. आणि मस्त कुरकुरीत अशी झालेली आहेत. आता मला आवाज येतो आहे पण तुम्हाला काय येणार नाही आहे, मी आवाज बंद केलेला आहे त्याचा. आणि भजी बी खूप गरम आहे मैत्रिणी. नक्कीच मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ हा बटाटा भजीचा कसा वाटला. पुन्हा आपण भेटूया मैत्रिणी. बाय.